आहोत सीबीआयची ऑपरेशन चक्र व्ही मोहीम डिजिटल अटक प्रकरणामध्ये 4 सराईत गुन्हेगार सध्या अटकेत आहेत। आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीच्या विरोधात सुरू केलेल्या ऑपरेशन चक्र व्ही अंतर्गत केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजे सीबीआयने डिजिटल अटक प्रकरणामध्ये मोठी कारवाई करत मुंबई आणि मुरादाबाद इथून प्रत्येकी 2 अशा 4 आरोपींना अटक केलेली आहे। या कारवाईमध्ये देशभरातील 12 ठिकाणी छापेमारी करण्यात आली। डिजिटल अटक प्रकरणांचा तपास करताना सीबीआयने बहुआयामी धोरण स्वीकारलं असून या गुन्ह्यांच्या मागील यंत्रणा उद्ध्वस्त करण्यावरती विशेष भर दिलेला आहे। अलीकडच्या काळात सीबीआयने अशा अनेक प्रकरणांची नोंद केलेली आहे। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। सीबीआयची ही नवीन मोहीम काय आहे प्रशांत? सीबीआयने ऑपरेशन चक्र व्ही ही मोहीम राबवलेली आहे। डिजिटल अटक प्रकरणामध्ये जर बघितलं आपण ज्या पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केली जाते, वयोवृद्ध लोकांची फसवणूक केली जाते, त्यामध्ये अनेकदा डिजिटल अटकेच्या नावाखाली आधार कार्ड मागितलं जातं, पॅन कार्ड मागितलं जातं आणि त्यानंतर तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलेलं आहे आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात पैसे देखील उकळले जाते। या संदर्भात जी कारवाई करताना सीबीआयने देशभरातील 12 प्रमुख ठिकाणी छापेमारी केली। त्यामध्ये खास करून जर बघितलं आपण मुंबई असो, मुरादाबाद असो किंवा संभल असो यासारख्या उत्तर प्रदेशातल्या शहरासोबतच जर बघितलं आपण तर मुंबई आणि जयपूरमध्ये देखील मोठी कारवाई केली आहे। पश्चिम बंगालमध्ये कृष्णनगरमध्ये देखील मोठी कारवाई केली आणि या गुन्ह्यात जे 4 आरोपी होते त्यांना सगळ्यांना अटक केली आणि एक प्रकारे हे संपूर्ण जे डिजिटल अरेस्टचं जे चक्र होतं त्याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सीबीआय करत आहे। बिलकुल प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।